नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। गावाकडची खाद्य भ्रमंती भाग 2 या भागामध्ये आज आपण नैसर्गिक पद्धतीनं कोकमाचं सरबत कसं करायचं याची रेसिपी शेअर केलेली आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि हे जे कोकम आहेत हे आमच्या गावच्या परसदारी कोकमाचं झाड आहे आणि एकदम हँडपिक कोकमाचं सरबत ह्या एपिसोडमध्ये आम्ही शूट केलं आहे आणि ते तुमच्याबरोबर आम्ही शेअर देखील करणार आहोत। त्याच्यामुळे प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करायला पण विसरू नका। तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता खूप टपोरी फ्रेश कोकम आपल्याला मिळालेली आहेत आणि ह्या कोकमांचाच कोकम सरबत होतो। तर आता इथे आपण पाणी घेतलेलं आहे आणि आपण ही कोकम आता व्यवस्थित धुवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता स्वच्छ कोकम आपण धुतोय, कारण अख्खे कोकम आपण ज्यूस तयार करायला वापरणार आहोत। सो काही धूळ घाण असेल ते स्वच्छ करून आपण घेणार आहोत। तर हा कोकम असा फोडून घ्यायचा आहे आणि त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्या चाळणीत निथळत ठेवणार आहोत। इकडे साखर घेतलेली आपण आणि या सालांमध्ये साखर भरायची आणि मग हे साखरची पेरलेली सालं आहेत ती या बाटलीमध्ये ठेवून द्यायची आणि मग ही बाटली आपण उन्हामध्ये ठेवणार आहोत आणि मग हळूहळू त्याचा ज्यूस सिक्रीट होतो, तयार होतो आणि मग तो गाळून ज्यूस आपण घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता सगळे कोकम आपण इथे छान नीट रचून ठेवलेली आहेत। आता हे उन्हात आपण ठेवणार आहोत आणि साधारण एक 8-10 दिवस लागतील सरबत तयार व्हायला, त्याचं जे डिकॉक्शन आहे ते तयार व्हायला। आणि मग हे आपण बाटलीत भरून फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकतो। तर इथे तुम्ही बघू शकता कोकम सरबताची जी बाटली आहे जी आपण भरून ठेवली होती ती आपण इथे आता कडक उन्हामध्ये ठेवलेली आहे आणि साधारण एक 7-8 दिवसांनी याच्यामध्ये छान कोकम सरबत जे आहे ते रेडी होणार आहे। बघू शकतात की आईने आधीच बनवलेलं कोकम सरबत आहे जे इथे रेडी झालेलं आहे। अशा प्रकारे तुम्ही काचेच्या बाटल्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये हे असं भरून ठेवू शकता आणि मग फ्रीजमध्ये स्टोअर करून तुम्हाला हवं तेव्हा ते वर्षभर वापरू शकता। तर बघितलंत मित्रांनो, कोकमाचं सरबत किंवा नैसर्गिक पद्धतीनं केलेलं कोकमाचं सरबत ही रेसिपी तुमच्याबरोबर आम्ही शेअर केलेली आहे। आणि हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला मंडळी, आता तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया गावाकडची खाद्य भ्रमंती भाग 3 मध्ये। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।